लोक स्टँडिंग नाही असं जरी म्हटलं असेल तरी त्याचे चॅलेंज केलं होतं. काही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे निवाडे फक्त दाखल केले होते, पण ते म्हणे तुम्हाला लोक स्टँडिंग नाही, पण रिप्रेझेंटेशन ऍक्ट प्रमाणे कॉन्स्टिट्यूशन आहे हे ठरवण्यासाठी हायकोर्टाकडे जाण्यास त्यांनी 3 दिवसाची मुदत दिली आहे. आता हायकोर्टामध्ये 5 तारखेच्या आत आम्ही दाखल करू ते प्रकरण, पण आता त्यांनी जे शिक्षेला स्थगिती मिळावी हा अर्ज त्याच्यावर निर्णय द्यायला त्यांनी नकार दिला. आज ते 5 तारखेला ठेवलं, तर 5 तारखेला पुढे काय होतं आणि हायकोर्टात काय होतं आम्ही आपल्याला कळवतो. आपल्याकडनं पुढची भूमिका काय असणार? आता हायकोर्टामध्ये जाणार ना कायदेशीर, कारण पब्लिक ऍक्ट, पीपल ऍक्ट, रिप्रेझेंटेशन ऍक्ट आणि भारतीय घटनेप्रमाणे प्रत्येक सिटीजनला आणि नागरिकांना अधिकार आहे. आपला प्रतिनिधी कसा असावा, शिक्षा झालेला प्रतिनिधी ठेवा की नाही, त्याला शिक्षा झाल्यानंतर त्याच्या मंत्रिपदावर ठेवायचं की नाही, कारण वोटर लोक अफेक्ट झाले, त्यांचे राईट्स ऑफ वोटर इज अफेक्टेड. त्यामुळे आता ताबडतोब आज नक्कल द्यायला लावली आहे. आज संध्याकाळी आमचे लोक प्रोसीड होतील मुंबईला, उद्या किंवा परवापर्यंत दाखवलं. सुप्रीम कोर्टाचे जे आहे सुनील केदारचं आहे सगळं आता लेटेस्ट संदर्भ सुनील केदार वर्सेस हे अंतुलेपासून की स्टे कन्व्हिक्शनला देऊ नये, सस्पेंड करता येतो. हे दोन्ही बाबी वेगळ्या आहेत समजून घ्या, आणि त्याचं चांगलं इंटरप्रिटेशन सुनील केदारमध्ये केलेलं आहे. त्यात असं म्हटलेलं आहे तरी तो आमदार असला, महामंत्री असला तरी त्याच्या ही काही मुद्दा त्याला स्टेसाठी होऊ शकत नाही. दिस इज नॉट अ स्पेशल सर्कमस्टन्सेस टू ग्रँट दी स्टे, आणि उलट ऑन द कॉन्ट्ररी इट्स द ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट टू कीप अवे सच पर्सन हू हॅज कन्व्हिक्टेड ऑर क्रिमिनल बॅकग्राऊंड, असं त्याचं ऑब्झर्वेशन आहे. आपण बघावं पॅरा नंबर 40 मध्ये. दॅट्स ऑल.